गोपालनगरचा भुयारी मार्ग विकास की नागरिकांवर अन्याय। रोजचे 4-5 जण इथं स्लीप होऊन पडून झालेले आहेत गाड्या। आता 10वी-12वीचे पेपर आहे, त्या लेकरांना पैदल कुठून जायचं? गोपालनगरचा भुयारी मार्ग जो नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आला होता, तोच आज नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे। कोट्यवधी रुपयाचा खर्च, मोठे उद्घाटन, विकासाचे दावे, पण प्रत्यक्षात हा भुयारी मार्ग नागरिकांच्या जीवाशी खेळतो का? हा विकास आहे की निष्काळजीपणाचं जिवंत उदाहरण? पहा सिटी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। गोपालनगर रेल्वे क्रॉसिंग जवळ काही महिन्यांपूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी एक भव्य भुयारी मार्ग उभारण्यात आला। आमदार रवी राणा यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आणि जुन्या रेल्वे क्रॉसिंग मार्ग पूर्णतः बंद करण्यात आला। सुमारे 500 ते 700 मीटर लांबीचा हा भुयारी मार्ग नागरिकांना दिलासा देईल अशी अपेक्षा होती। मात्र अवघ्या 3 महिन्यातच या भुयारी मार्गाची पोलखोल सुरू झाली आहे। भुयारी मार्गाच्या भिंतींना चक्क पाण्याचे झरे लागले आहे। कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला भुयारी मार्गात पाणी गळत असेल तर कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह नाही तर थेट आरोप होतोय। इतकंच नाही, भुयारी मार्गाच्या आतला रस्ता काही महिन्यातच पूर्णतः खराब झाला आहे। वाहन चालकांना दररोज जीव मुठीत धरून या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे। भुयारी मार्गाच्या बाहेर लावलेले ब्रेकर हे अपघातांना थेट आमंत्रण देत आहे। या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप नागरिक उघडपणे करीत आहे। प्रसाद सुधाकर रायटर, मी महावीरनगरला राहतो। भारतीय जनता युवा मोर्चाचा माझे सहसचिव आहे आणि मी इकडनंच जाणं येणं करतो। काय साहेब, कशा पद्धतीचं पुलाचं बांधकाम झालेलं आहे, कशा पद्धतीचं सोयी भेटतात नागरिकांना? हा जो पूल झालेला आहे, हा पूल व्हायला पाहिजे होता, पण तसा इंजिनियरनं नक्षा काढायला पाहिजे होता, तसा नक्षा काढलेला नाही आहे। आणि या इथं अपघात होऊ शकतात आणि तिथं तो लोखंडी पट्टी जी टाकली आहे पाणी जाण्यासाठी, तर त्याच्यावर मोठे मोठे खिळे आलेले आहेत, त्याच्यामुळे गाड्या पंक्चर होऊन झालेल्या आहेत। आणि याला पुढे असा पाझर फुटलेला आहे, त्या पाझरामुळे काय होऊन झालं, गाड्या स्लिप होऊन झाल्या आहेत। आता मध्यंतरीचं काम चालू होतं रात्री 11-11:30 वाजता, मी स्वतः आलो, ते फोटो मी काढले, पण जसं काम पाहिजे तसं काम झालेलं नाही आहे। आणि याच्यामध्ये जे दुर्घटना जे होणार आहेत पुढं, रोजचे 4-5 जण इथं स्लिप होऊन पडून झालेले आहेत गाड्या। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या भुयारी मार्गातून फक्त 10 ते 15 फूट उंचीची वाहनेच जाऊ शकतात। मोठी वाहने मध्येच अडकतात, संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी होते। प्रश्न असा आहे की आग लागली तर अग्निशमन दल कुठून जाणार? रुग्णवाहिका अडकली तर जबाबदार कोण? या प्रश्नाची उत्तरे आजही कुणाकडेच नाहीत। कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या भुयारी मार्गात पादचाऱ्यांसाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही। पूर्ण खसखस झालेलं आहे, यांनी सगळं खोदून ठेवलेलं आहे। आमचं यांना हेच म्हणणं आहे की आम्हाला फक्त रस्ता सुरळीत करून द्यावे। त्यांनी ओपनिंगच्या वेळी सांगितलं होतं की 8 दिवसात आम्ही तुमचा रस्ता बनवून देऊ। कामाला सुरुवात होत आहे। सध्या 3 महिने झाले, कोणाचा पत्ता नाही, गिट्टी टाकून ठेवलेली आहे, पोल काही काढले नाही आहे, रस्ता आमचा बंद आहे। त्यामुळे आमचे धंदे हा संपूर्ण आपण बघितलं तर लोखंड आहे, वरच्या टिनाचा शेड आहे, त्याच्यावरती जे आहे महावितरणाचे पोल आहेत, तिथे लाईन सुद्धा गेलेली आहे। एखादा तार जर अचानक भयानक तुटला तर यामध्ये धोकादायकच आहे ते धोकादायकच आहे, त्याच्यावर लक्ष करायला पाहिजे यांनी। हे तुमच्या लक्षात आलं, चला तुम्ही त्याचे लक्ष करून दिलं, फार चांगली गोष्ट आहे, पण धोकादायक आहे। आता हा पोल पूर्ण वाकडा झाला, होऊ शकते आणि तुफान बरसात तो पडला की त्याच्यामध्ये करंट सुटणार आहे, ते कोणाला इच्छाच नागरिकांना त्रास आहे। आता हा पाणी सध्या कसं तरी आता याची लेवल कमी झालेली आहे। भुयारी मार्गामध्ये अनेक गाड्या वगैरे अटकतात असं सुद्धा, त्यामुळे वाहतूक कोंडी होते असं सुद्धा आम्ही आहे ना। मोठी गाड्या 2 जर आजूबाजूला आली आपल्या की तिकडे ट्रॅफिक जाम होतो आतमध्ये। फक्त आमचं म्हणणं काय आहे, इथे वॉकिंगसाठी या पायदळसाठी लहान लेकरू म्हणा किंवा लेडीज म्हणा, त्यांच्यासाठी आपल्याला इथं रस्ता करून द्यावे। लेडीज एवढा घुमून जात नाही आणि रात्री संध्याकाळच्या नंतर तर लेडीज जाणार नाही एवढा घुमून, फक्त गाड्यासाठी रस्ता आहे हा, पायदळसाठी नाही आहे। आमचं हेच म्हणणं आहे की पायदळसाठी थोडासा हा रस्ता इथून बनवून द्यावे, किंवा वरतून जे काही असं वॉकिंग पदपात्र म्हणा, पददान म्हणा, ते करून द्यावे आम्हाला। हीच विनंती आहे शासनाला आम्हाला। पूर्वी नागरिक अवघ्या 1 मिनिटात रेल्वे क्रॉसिंग ओलांडत होते,
आता त्याच नागरिकांना 500 ते 700 मीटरचा वळसा घालावा लागतो. म्हणजेच वेळ, पैसा आणि सुरक्षितता तिन्ही गोष्टी नागरिकांकडून हिरखावून घेतल्या गेल्या आहेत. मधुकरराव घोडसाळ. किती वर्षापासून परिसरातले रहिवासी आहे आपण? मी 50. काका काय सांगाल, भुयारी मार्ग बनवण्यात आला आहे, किती फायद्याचा आणि किती तोट्याचा आहे? सारा तोट्याचा आहे. काय काय तोटे होईल या भुयारी मार्गापासून? तोटे म्हणजे आता जाण्या येण्याची परिस्थिती म्हणजे मार्ग शहराशिवाय दुसरा मार्ग नाही आहे. बरोबर. जावं लागते याच्यातूनच, याच्याशिवाय दुसरा मार्ग कोणता आहे? नाही आहे. तर आता हे भुयार व्यवसाय आहे ते या उन्हाळ्याचं जे टोमायभर पाणी राहील त्याच्यात पुढे कसं होईल? बरं, बांधकाम कशा पद्धतीत झालं या संपूर्ण भुयारी मार्गाचं? हा, बांधकाम कशा पद्धतीत झालं काय वाटते आपल्याला? बांधकाम आता त्यानं काय केलं काय नाही केलं आम्ही तिथं काही थांबू शकलो नाही. चालू आहे काम, पाहिलं फक्त. असंतप्त नागरिक एक सवाल करीत आहेत, हा भुयारी मार्ग आमच्या सेवेसाठी बनवला की आमच्यावर अन्याय करण्यासाठी? अनेक नागरिकांनी सिटी न्यूज कडे तीव्र संताप व्यक्त केलाय. कुठे राहतं पवननगर मध्ये? काय सांगाल, आता नवीन भुयारी मार्ग बनविला आहे हा. गव्हर्नमेंट तुमच्या बाकी याच्यात एकच प्रॉब्लेम आहे की पावसाळ्याचा वांदा होते. पावसाळ्यात जा कसा आहे याच्यातून, कारण काय की याच्यामध्ये आता पण एवढं पाणी होतं. हा. आता ठीक आहे, आता बंद आहे, पण मग पावसाळ्यात आणखी तोच प्रॉब्लेम येईल ना. बरोबर आहे. तो नाही यायला पाहिजे ना. मग समजा तो जर आला तर मग रस्ताच नाही ना, तर गेट बंद झाला, बरोबर. त्याच्यामुळे आणखी वांदाच आहे त्याचा. पायी चालणाऱ्यांना किती त्रास हा, करावा? पायी चालणाऱ्याचं काय, पायी चालणाऱ्या तिकडून बनवून काय कसं काय पायी जाणाऱ्याचा व्यवस्था काही रस्ता वगैरे दिलाय का पायी चालणाऱ्यांना? काहीच तर नाही सध्या. आता तर काही दिसत नाही बुवा आपल्याला. म्हणजे पूर्ण जवळपास 1 किलोमीटरचा पूल ओलांडून पायी जावं लागतंय. सध्याची कंडिशन तर तीच आहे. आता हे काय भिंत बांधते काय करते काय सांगा, ते ह्याच्यावर व्या त्याने कुदून ठेवला आहे. काय नाव आपलं? जीवन बनारसी. कुठं राहता? इथं अंडरपासच्या बाजूलाच आहे माझं शॉप. जेव्हापासून हे अंडरपास बनवत आहे इथे नागरिकांना त्रास तर होऊनच राहिला, पण इथले इंजिनियरला यांना वारंवार सिटी इंजिनियर, आयुक्त यांच्यासोबत बऱ्याचशा वेळा आम्ही यांना लेटर दिले की बा याच्यावर तुम्ही लक्ष घाला. यांना जो टर्न बनवलेला आहे, सर्वात पहिले एक अंदरचा जो आपण जिथून टर्न मारतो तिथं गाडी बिलकुल एकदम समोर येते, जो पट्टा मारलेला आहे. सेकंड, ज्यावेळेस तुम्ही वर येता तिथं ऐन समोर स्पीड ब्रेकर दिलाय. अंदरून येणारी गाडी समोर आल्यावर ब्रेक मारून सगळ्या रिवर्स जाते तर मागे ऍक्सिडेंट होऊन राहिले आहे. आता हे जवळपास 2 महिन्यात 10 ते 12 केसेस झालेले आहे. सेकंड, MIDC पासून जो अंदर पलटतो डिवायडर आहे, त्या डिवायडरला कमीत कमी आता आपण 7-8 गाड्या भिडलेल्या आहे. तर येणं हे जे प्लॅनिंग केलेलं आहे कोणत्या पद्धतीनं केलं. सेकंड, आम्ही ओव्हरब्रिज साठी, याच्यामध्ये लेडीज साठी आणि नाला एक्सटेन्शन साठी आयुक्ताकडे आतापर्यंत 4 ते 5 वेळा जाऊन आलो आहे. आणि येणं इंजिनियरना हे सर्व बांधकाम सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो मनपा आयुक्ताचा याच्यामध्ये महानगरपालिका आणि महारेल दोघं मिळून सन्या यांनी बनवलेला आहे. जेव्हा जेव्हा आम्ही गेलो यांनी एकच सांगितलेलं 8-15 दिवसात आम्ही कंप्लीट करतो. जवळपास 2 वर्षापासून सतत आम्ही याच्या रस्त्याच्या मागे लागलेलो आहे. आता याच्या सुरक्षेसाठी काही आहे का? महिलांसाठी आम्ही याच्यामध्ये कॅमेरे मागितले, हो म्हटलं, अजून काही पर्याय व्यवस्था नाही आहे. आता 10वी-12वीचे पेपर आहे, त्या लेकरांना पैदल कुठून जायचं, त्या लेकराचं नुकसान होईल याची जबाबदारी कोण देईल? हे गोष्ट 4 महिन्या पहिले आयुक्तासोबत बोलणं झालेलं आहे. आयुक्ताची पूर्ण टीम आली, आजपर्यंतही त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया झालेली नाही आहे. मग आम्ही नागरिकांना न्याय कोणाकडे मागायचं? आज वयस्कर मजूर रात्री बेरात्री येतात, त्यानं कुठून यायचं? अंडरपास मध्ये लाईन जाते, लेडीज भेट आहे, लोफर पोट्टे त्याच्यामध्ये चिल्लावत आहे. याच्यावर ऑब्जेक्शन काय आहे? हॉर्न नाही, कसल्या प्रकारचे आवाज, त्या लेडीजना काय पाहायचं? खाली बेकार शिव्या देणे, म्हणजे याच्यावर तुमचं वॉच काय आहे? काय विचार करून सन्या केला? आज कुठलीही लेडीज असो, प्रत्येक घरची आई बहीण आहे, त्याचा काही ना काही तर विचार केला असेल. तर याच्यावर थोडं ध्यान देऊन याच्यावर कारवाई करावी. सरकारचा करोडो रुपयाचा खर्च अक्षरशः पाण्यात गेला आहे, असा आरोप आता उघडपणे केला जात आहे. गोपालनगरचा हा भुयारी मार्ग विकासाचा आदर्श ठरणार होता, पण आज तोच मार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं आणि चुकीच्या नियोजनाचं
प्रतीक बनलाय. काय सांगाल आपण नगरसेवकात प्रतिनिधित्व करण्यात आपल्या प्रभागाचं, आपल्या प्रभागामध्ये एक भुयारी मार्ग बनलेला आहे, कशा पद्धतीचे याचं बांधकाम आणि कशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी दिल्या गेली आहे सामान्य नागरिकांकरिता? तुम्हाला एक सांगू दादा, हा पूलच मनापासून सांगतो फेल आहे आणि याच्यावर कुठंही रेल्वे डिपार्टमेंटचं याच्यावर वाश नाही आहे. हा पूल अक्षरशः म्हणजे फेल्युअर झाला आहे. याच्यामध्ये आता पुलाचं उद्घाटन होण्यापूर्वी साधारण याच्यामध्ये 1 ते 10 ते 12 फुटाचं पाणी होतं आणि त्या 12 फुटाचं पाणी यांना उद्घाटन करण्यासाठी यांना मशीनद्वारे यांना बाहेर काढावं लागलं. त्याच्यामुळे मला तरी असं वाटते की याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अक्षरशः फेल्युअर आहे. आता त्याचे कामाचे पूर्ण दिंदाळे उडालेले आहेत, काम अर्धवट आहे. याच्यावर जेवढे 15, 20, 25 कोटी रुपये जेवढा खर्च झाला हा टोटली शासनाचा पैशाचा चुराडा आहे. आणि आज इथं अशी अवस्था आहे की या पुलाला बऱ्याचशा ठिकाणी भेगा गेलेल्या आहेत, पाणी साचलेलं आहे. मधात डिवायडर टाकला, त्याला डिवायडर ते इकडेच तिकडे सरकलेलं आहे. पायदळ चालासाठी कुठेही पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेने किंवा सेंट्रल आपल्या रेल्वे डिपार्टमेंटने केलेली नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला जरी असं वाटते, आज जरी आम्हाला पाहायसाठी चांगलं वाटते की गोपाल नगर परिसरात खूप चांगलं काम आहे एखादं, परंतु आम्हाला असं सांगावं वाटते की हा आमच्यासाठी पावसाळ्यामध्ये डोकीदुखी असलेला एक मनस्ताप रेल्वे विभागाने आमच्या टाकलेला आहे आणि आम्ही या कामाचं आतापासूनच फॉलोअप घेणार आहे. आणि याच्यामध्ये पायदळ चालण्यासाठी कुठेही पर्यायी व्यवस्था केली नाही आहे. गोपाल नगरच्या ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी खूप त्रास होत आहे. लोक हसी खुशीने इकडून पायदळ वरून टेकड्यावरून खाली उतरतात, परंतु वर चढताना भाजीपाल्याच्या गाड्या झाल्या, लहान मुलांना चढताना झालं. त्याच्यानंतर परिसरामध्ये कुठल्या लोडिंगच्या गाड्या जर असं छोटे 3 चाकी जर आपल्या छोटे कटले राहतात, त्या कटल्यांना सुद्धा चालासाठी खूप त्रास होतो. म्हणून आमचं एकच म्हणणं आहे की या पुलाला पावसाळ्यापूर्वी काहीतरी तुम्ही तोडफोड करा, काय करा, परंतु आमच्या गोपाल नगर परिसरातील 1 लाख लोक या परिसरात राहतात. या पुलावरून दररोजचे मला तरी असं वाटते साधारण 20 ते 25,000 लोक जाणं येणं करतात. यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही महानगरपालिकेमध्ये सर्वात पहिला जर ठराव जर माझा जर असेल तर महानगरपालिकेमध्ये या परिसरामधील या पुलापासून सुटका देण्यासाठी पर्यायी व्यवस्था काहीतरी करावी अशी राहणार आहे. म्हणून मी महानगरपालिका आपला त्याच्यानंतर कलेक्टर साहेब किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे सर्व अधिकारी यांना मी आताच सांगतो की याची तुम्ही काहीतरी पर्यायी व्यवस्था करा, नाहीतर आम्हाला नाईलाज असतो कुठेतरी कोर्टाचा आधार घेऊन एखादी जन याचिका करायचा आम्हाला तुम्ही प्रेरित करू नका. कारण आता याला बाजूला राहिलेला सर्व्हिस रस्ता 20 फुटाचा अर्धवट आहे, त्याला तिथं फक्त नॉमिनल 10 फुटाचा एक फक्त कॉन्क्रीट टाकलेला आहे, बाकी 10-15 फुटाच्या समोर पूर्ण अजून इलेक्ट्रिकचे खांब तसेच उभे आहेत. कच्चा रस्ता पडलेला आहे, लोकांना जाण्या येण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही आहे. म्हणून मी या पुलाचा जो कोणी याचा ज्यांनी श्रेय घेतलं असेल त्याचा प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक लोकप्रतिनिधीचा मी मनापासून निषेध करतो. या परिसराचा एक जबाबदार नगरसेवक म्हणून मी या परिसरात ज्या ज्या चांगल्या गोष्टी होतील त्या प्रत्येक गोष्टीच्या नागरिकांसोबत राहणार आहे, अशा चुकीच्या कामासोबत राहणार नाही. ज्या दिवशी या पुलाचं उद्घाटन झालं त्या दिवशी सुद्धा आम्ही लोकांना सांगितलं होतं की या पुलापासून लोकांना किती त्रास होणार आहे, परंतु शक्तीपुढे शानपण चालत नाही तसा सारखा आमचा प्रकार झाला. त्यांच्यासोबत खूप प्राबळ होतं, पोलीस होते, त्यांचे स्टॉप खूप मोठा, त्यांच्यामुळे आमची शक्ती थोडी अधुरी पडली. परंतु लोकांनी मला या पुलाच्या आधारावर या परिसराचं नेतृत्व करावं म्हणून मला निवडून दिलं आणि माझा सर्वात पहिला सभागृहामधला प्रश्न एकच असेल की या पुलापासून लोकांनी सुटका करून द्यावं. आमचा पावसाळ्याचा प्रश्न आताच निर्माण झाला आहे. आम्हाला पावसाळ्यात जर याच्या 10 फुटाचं पाणी जर साचलं तर लोक पर्यायी व्यवस्था म्हणून एकतर शिपना कॉलेजच्या पुलाचा उद्घाटन पर्यायी व्यवस्था करतील, अन्यथा आम्हाला नवाते पुलाचा, नाही तर मग आम्हाला दस्तू नगर मार्गे सिटीत जावं लागणार आहे. म्हणून आम्ही शासनाला एकच विनंती करतो की या कुठल्याही अनुचित घटना व्हायच्या पूर्वी आम्हाला या परिसरातल्या या 1 लाख लोकांना तुम्ही याच्यातून म्हणजे कधी तोडगा काढून द्यावा अशी मी शासनाला मार्गाच्या आतमध्ये जाण्याकरता एक लिमिटेड हाईट ठेवण्यात आलेली आहे. आपत्कालीन सेवा जर आली जसे की एखाद्या ठिकाणी दादा तुम्हाला एक सांगतो, आपत्कालीन एखादी मोठी जर घटना जर झाली इथे तर इथं ॲम्ब्युलन्स तर येऊन जाईल छोटीवाली, परंतु फायर ब्रिगेडची गाडी इथून येणं जाणं करू शकत नाही. तुम्ही वस्तुस्थिती बघितली, तुम्हाला मी लक्षात आणून दिली, तुम्हाला सर्व इथं स्पीड ब्रेकर असे टाकले त्यांनी, हाईट गेट हे काही अंतरावर असलं पाहिजे, याचा टर्निंग काही अंतरावर असला पाहिजे, याच्या डिवायडर कोड काही अंतरावर असलं पाहिजे.
पायदळ चालायला रस्ता असला पाहिजे, पण याच्यामध्ये या गोष्टीचं पालन कुठंच केलं नाही. मला हेच समजत नाही याच्यात कुठं पाणी मुरत आहे तर. या भुयारी मार्गातील त्रुटी कधी दूर होणार? जबाबदारी कोणाची? नागरिकांच्या जीवाशी खेळ झाला तर उत्तर कोण देणार? हा भुयारी मार्ग फायद्याचा आहे की तोट्याचा, हे ठरविण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे. आज एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत. तो विषय म्हणजे सध्या अमरावती शहरात सर्वात चर्चेचा विषय बनतोय, तो म्हणजे गोपालनगरचा भुयारी मार्ग. हा मार्ग रेल्वे प्रशासनाच्या वतीने बांधण्यात आलेला आहे. एकंदरीत आम्ही आपल्यापर्यंत चित्र पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. एक सूचना फलक जे आहेत या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, ज्यामध्ये स्पष्ट आपल्याला दिसणार आहे की 15/12/2025 रात्री 12 वाजतापासून हे रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहे. नागरिकांना विनंती करण्यात आलेली आहे की वाहतुकीसाठी नवीन बनलेल्या भूमिगत मार्गाचा वापर करावा. आपण दुसरीकडे याच्याच खाली बघू इच्छिता, हा संपूर्ण मार्ग जो आहे आता वाहतुकीसाठी एकंदरीत बंद करण्यात आलेला आहे आणि नवीन मार्ग बनवण्यात आलेला आहे, तो हा भुयारी मार्ग, जो बाहेर जाण्याकरिता आणि दुसऱ्या मार्गावरून गोपालनगरमध्ये येण्याकरिता बनविण्यात आलेला आहे. हा संपूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट कडून बनविण्यात आलेला हा मार्ग आहे. आमदार रवी राणा यांच्या हस्ते गेल्या वर्षी या संपूर्ण भुयारी मार्गाचं उद्घाटन झालं आणि या भुयारी मार्ग जो आहे नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आला. मात्र या भुयारी मार्गामध्ये आता अनेक समस्या असल्याचं चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय. संपूर्ण परिसरातल्या ज्या आहेत स्थानिक नागरिक असतील, सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिकांकडून सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या, ते सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. अनेक समस्या या भुयारी मार्गामध्ये होतानाचं चित्र एकंदरीत आता समोर येत आहे. सर्वात पहिला जे आपण बघू इच्छिता की या भुयारी मार्गावर ज्या आहेत फलक लावण्यात आलेला आहे. 20 मीटर म्हणजे 10 फुटाचा हा लांबीचा हे राहणार आहे आणि मोठे मोठे गाड्या असेल, ट्रक असेल किंवा बाकीच्या वाहनांना इथून बंदी लावण्यात आलेली आहे. म्हणजे ट्रक असेल किंवा मोठमोठे वाहन या ठिकाणावरून जाता येणार नाही त्यांना. तरी सुद्धा या ठिकाणावरून अनेक वाहनं जातात आणि जेव्हा ते आतमध्ये जातात, बाहेर निघण्याच्या वेळेस ते अटकतात. त्यामुळे संपूर्ण परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. मोठमोठ्या गाड्या इथून जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र अडकत असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसतानाचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे आपण बघू शकता, जेव्हा एखादी गाडी या भुयारी मार्गाच्या बाहेर येईल तर जागेवरच एक मोठा स्पीड ब्रेकर टाकण्यात आलेला आहे. आतमधली गाडी जर स्पीडने आली तर एकंदरीत या ठिकाणी अडकते. अपघात होण्याची शक्यता सुद्धा या ठिकाणी नाकारता येत नाही. जागा खूप कमी आहे. आपण बघू शकता टर्न जो गोपालनगरच्या आतमधून येतो आणि बाहेर जाण्याकरिता जो टर्न या ठिकाणचा आहे तो खूप छोटा आहे आणि मोठ्या गाड्या, कार असेल, या ठिकाणाहून जेव्हा टर्न होतात तेव्हा त्यांना आतमध्ये जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात त्रास होतो आणि अपघात सुद्धा या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत सामान्य नागरिकांनी आमच्याकडे त्यांची व्यथा व्यक्त केली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे या भुयारी मार्गामध्ये तो आहे पादचाऱ्यांचा. पायी चालणाऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनी भुयारी मार्ग बनविला, या ठिकाणावर वाहतूक सुद्धा सुरू आहे, मात्र पायी जाणाऱ्यांनी जावं तरी कुठून, हा सर्वात मोठा प्रश्न एकंदरीत या ठिकाणी निर्माण होतोय. आपण पाहू शकता रेल्वे गेट पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. नागरिकांना, पादचाऱ्यांना जो आहे त्या ठिकाणावरून पायी जाण्याकरता रस्ता नाही, तर रेल्वे क्रॉसिंग वरून नागरिक जे आहेत या ठिकाणावरून येताना आपल्याला दिसू इच्छिते. तर या ठिकाणी रेल्वे आली, रात्रीच्या वेळी नागरिक या ठिकाणावर ये जा करतात, कारण की जवळपास अर्धा ते 1 किलोमीटरचा संपूर्ण भुयारी मार्ग असेल. जर त्यांना पायी चालायचं असेल तर संपूर्ण भुयारी मार्ग फिरून जे आहेत या ठिकाणी यावं लागतं. संपूर्ण या ठिकाणी खोदून जो आहे रस्ता बंद तर करण्यात आला, मात्र पादचाऱ्यांसाठी जो रस्ता ठेवायला हवा होता तो रस्ता पायी चालण्याकरिता या ठिकाणी अजिबात दिसून येत नाही. पावसाळ्यामध्ये आपण याच भुयारी मार्गाचं एकंदरीत संपूर्ण चित्र पाहिलं होतं. ते म्हणजे या ठिकाणी गुडघ्याभर पाणी साचलेलं आपण पाहायला मिळत होतं. आजचे व्हिडिओ आम्ही या ठिकाणावरचे काढलेले आहेत, ज्या ठिकाणी अनेक ठिकाणावरून आता चक्क या भिंतींना पाझर सुटलाय भुयारी मार्गाच्या. कारण असं आहे की या भुयारी मार्गाला लागूनच एक मोठा नाला जातो. त्या नाल्याचा संपूर्ण पाझर जो आहे आता या भुयारी मार्गामध्ये येत आहे आणि थोड्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे. पावसाळा तर आणखी
यायचाच आहे. हा फेब्रुवारी महिना सुरू आहे आणि आता जेव्हा पावसाळा लागेल जून जुलै महिन्यामध्ये तर इथची स्थिती काय राहील हे सामान्य नागरिकांना, स्थानिक नागरिकांना आताच माहिती आहे. अनेक नागरिकांच्या प्रतिक्रिया जेव्हा आम्ही जाणून घेतल्या तेव्हा नागरिकांनीच आम्हाला सांगितलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी या भुयारी मार्गामध्ये जमा होणार आहे आणि याचा संपूर्ण त्रास जो आहे तो सामान्य नागरिकांना भोगावा लागणार. त्यामुळे तिसरा प्रश्न असा येतो की या ठिकाणावरून जे आहे 10 फुटाच्या पेक्षा जास्त उंच गाडी या ठिकाणावरून जाता येणार नाही. तर आपत्कालीन सेवांच्या ज्या गाड्या असतात, अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणावरून जाणार तरी कशी? आपण बघू शकता एक लिमिट बनवण्यात आलेली आहे ज्यामुळे 10 फुटाच्या वरची गाडी जी आहेत या भुयारी मार्गामध्ये त्यांना प्रवेश नाही आहे. आणि आता एकंदरीत जर आपण पाहिलं तर याच परिसरात एखाद्या जागी जर आग लागली आणि आपत्कालीन सेवा या ठिकाणी पोहोचविण्यात अग्निशमन दल अपयशी ठरणार हे नक्कीच आहे. कारण अग्निशमन विभागाची गाडी जी आहे ती उंच येतं आणि या ठिकाणावरून ते गाडी आतमध्ये जाण्या किंवा बाहेर येण्याकरिता कुठलाही मार्ग या ठिकाणावरून नाही आहे. मार्ग आहे तो कमसे कम 4 ते 5 किलोमीटर फेरावून या ठिकाणी यावं लागतं. अशा पद्धतीचा संपूर्ण हा उड्डाणपूल एकंदरीत या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे. हा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेसाठी आहे की नागरिकांना त्रास देण्यासाठी हेच आता प्रश्न सामान्य नागरिकांना पडते आहे. ज्यावेळी एखादी गाडी या ठिकाणी अटकते आपण पाहू शकता त्यावेळी संपूर्ण वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरामध्ये होतो आणि याचा संपूर्ण फटका जे आहे सामान्य नागरिकांना भोगावा लागतो. या संपूर्ण प्रकरणाची दखल जी आहे सिटी न्यूजच्या वतीने घेण्यात आलेली आहे. या सर्वांचं प्रश्नाचे उत्तर जे आहेत शासनाला, प्रशासनाला याच्या नक्कीच द्यावं लागणार आहे. कारण या संपूर्ण भुयारी मार्गाचा त्रास आता सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. अनेक ठिकाणी पाण्यामुळे पॅचेस पडलेले आहेत तर भुयारी मार्गाचा रस्ता अक्षरशः 3 महिन्यातच खराब झालाय. असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि याचा संपूर्ण त्रास आता सामान्य नागरिक भोगत आहेत. या संपूर्ण चित्राचं कायापालट सिटी न्यूजच्या माध्यमातून करण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. सामान्य नागरिकांचा आवाज, सामान्य जनतेचा आवाज, ज्येष्ठांचा आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही नक्कीच करणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा सिटी न्यूज.